नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे नागपूर न्यूज या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा रेल्वेशी संबंधित आहे। भारतीय रेल्वे आपल्या सगळ्यांची एक आवडती ट्रॅव्हल पार्टनर आहे। आपण सगळ्यांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केलाच आहे आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत। तर मित्रांनो, मला वाटतं की सर्वांचा रेल्वेमध्ये जे खाद्यपदार्थ विकले जातात त्याबद्दलचा अनुभव जवळपास सारखाच असेल। बहुतेकदा रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा हा अत्यंत खालचा असतो। कधी कधी तर शिळे अन्न, नासलेले अन्न सुद्धा रेल्वेमध्ये सर्व केले जाते किंवा आपण जे बाहेरून सुद्धा घेतो ते सुद्धा अन्न त्याच प्रकारचे असते। तर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि आरोग्यास उपयुक्त खाद्यपदार्थ मिळावे यासाठी विविध रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमधील फूड विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी खास नजर रोखली आहे। रेल्वेच्या खानपान सेवेवर मध्यंतरी टीकेची झोड उठली होती आणि निकृष्ट दर्जाचे जेवण, वेगवेगळे खाद्यपदार्थ दिले जातात आणि प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या चहाचे पाणीही हे वेगवेगळ्या ठिकाणाहून, अतिशय अस्वच्छ ठिकाणावरून ते घेतले जाते असं दर्शवणारे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी नजरेस पडतात। तर याची गंभीर दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। ठिकठिकाणच्या स्टॉल्स तसेच धावत्या रेल्वेतील फूड युनिट्सवर खास नजर रोखली जात आहे। त्या अंतर्गत ऑगस्ट महिन्यात पर्यवेक्षकांनी 23 मोबाईल युनिट्स आणि 105 स्थिर स्टॉल्स तपासले आणि बेस किचन, त्यानंतर त्या पद्धती, खाद्यपदार्थ बनवण्याच्या पद्धती यावर सुद्धा वॉच ठेवण्यात आला। यातील काही नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि त्यांच्या परीक्षण अहवालाच्या आधारे संबंधित संचालकांना कारवाईचा दणका देण्यात आला। त्यांच्याकडून काही लाख हजाराचा दंड वसूल करण्यात आला आणि गेल्या महिन्याभरात ठिकठिकाणी कारवाई करून 40,180 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना अतिशय स्वच्छ पद्धतीचे ताजे अन्न रेल्वेच्या प्रवासात सुद्धा उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेची ही एक कारवाई होती आणि ही नक्कीच हा एक स्तुत्य उपक्रम आहे ज्यामध्ये प्रवाशांचा फायदा होईल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।